पवित्र पोर्टल 2025 तर विद्यार्थ्यांची जी लास्ट डेट आहे ही 13/8च आहे आणि विद्यार्थ्यांचे प्रिफरन्स हे आता लॉक करणे सुद्धा सुरू झालेले आहे। यामध्ये भरपूर जे विद्यार्थी आहे त्यांनी आपले प्रिफरन्स जनरेट सुद्धा केलेले आहे आणि लॉक सुद्धा केलेले आहे। याबद्दलचा स्टेप बाय स्टेप व्हिडिओ आपण ऑलरेडी आपल्या चॅनलवर व या व्हिडिओला लिंक करून दिलेला आहे। त्या प्रकारे आपले प्रिफरन्स लॉक करा। तर बघू शकता यामध्ये आतापर्यंत किती विद्यार्थ्यांनी प्रिफरन्स लॉक केलेले आहे याबद्दलचे संपूर्ण जे परिपत्रक आहे हे पवित्र पोर्टल 2025-26 यांच्याकडून जाहीर करण्यात आलेला आहे। तर त्या प्रकारे तुम्ही सुद्धा तुमचे जेही प्रिफरन्स आहे जनरेट करा आणि लॉक करा, कारण की 13 तारीख ही लास्ट डेट आहे आणि ऑलरेडी तारीख आता वाढून दिलेली होती 2 दिवस, कारण की यानंतर मुदतवाढ होणार का अशाबद्दलची कुठेही अजूनपर्यंत अपडेट आलेली नाही आहे। त्यामुळे संपूर्ण विद्यार्थ्यांनी जेवढ्या लवकर आपला फॉर्म भरू शकता तेवढ्या लवकरात लवकर आपला फॉर्म भरून सबमिट करा। आपला जेही प्रिफरन्स आहे हे तुम्हाला लॉक करून घ्यायचे आहेत। तर बघू शकता आजची तारीख 11 आहे आणि अशा प्रकारे एक उमेदवारांसाठी प्राधान्यक्रमाबाबत एक नवीन जेही परिपत्रक आहे जाहीर झालेला आहे। तर टोटल विद्यार्थी किती आहे पवित्र पोर्टलवर 1,70,108 विद्यार्थी आहे की जे आपले प्राधान्यक्रम जनरेट आणि लॉक करू शकत आहे। ठीक आहे, तर यामध्ये आता आकडा देण्यात आलेला आहे की किती विद्यार्थ्यांनी आपला प्रिफरन्स जनरेट केलेला आहे आणि लॉक सुद्धा केलेला आहे। बघू शकता जनरेट किती विद्यार्थ्यांनी केलेला आहे 1,16,293 हे झाले आहे मुलाखतीशिवाय आणि मुलाखतीसह 97,373 एवढ्या विद्यार्थ्यांनी आपले जे प्राधान्यक्रम आहे जनरेट केलेले आहे आणि बघा लॉक सुद्धा केलेले आहे। तर 22,966 विद्यार्थी मुलाखतीशिवाय लॉक केलेले आहे प्रिफरन्स आणि मुलाखतीसह 9,231। तर अशा प्रकारे आता विद्यार्थी आपले जे प्रिफरन्स आहे हे लॉक सुद्धा करत आहे आणि याबद्दलची संपूर्ण जी अपडेट आहे पवित्र पोर्टल आपल्याला साईडवर सुद्धा देत आहे की किती विद्यार्थी प्रिफरन्स जनरेट करत आहे, किती विद्यार्थ्यांनी आपले प्रिफरन्स हे लॉक सुद्धा केलेले आहे। आणि त्यानंतर बघू शकता यामध्ये आकडा सुद्धा सायंकाळच्या वेळेस म्हणजे 7 वाजेपर्यंतचा दिलेला आहे सकाळचा। तर 29,038 विद्यार्थ्यांनी मुलाखतीशिवाय प्रिफरन्स लॉक केलेले आहे। यामध्ये 13,085 विद्यार्थ्यांनी प्रिफरन्स जे आहे मुलाखतीसह हे लॉक केलेले आहे आणि इथे जनरेटसुद्धा केलेले आहे। तर आता 1,19,181 एवढ्या विद्यार्थ्यांनी प्रिफरन्स जनरेट केलेले आहे। तर प्रिफरन्स जनरेट करायचे टोटल विद्यार्थी किती आहे 1,70,000। तर आता जास्त विद्यार्थी राहिलेले नाही आहे जनरेट करण्याचे आणि लॉक करण्याचे सुद्धा आता विद्यार्थ्यांचा जो आकडा आहे हा थोडा कमीच आहे, कारण की विद्यार्थ्यांना लॉक करण्यासाठी अडचणी जात आहे। त्यामुळे तर लॉक कसा करायचा या संदर्भात संपूर्ण स्टेप बाय स्टेप व्हिडिओ आपण ऑलरेडी दिलेला आहे। त्या प्रकारे तुम्ही आपला प्रिफरन्स बघा, म्हणजे जे तुम्हाला प्रिफरन्स द्यायचे आहे त्याप्रकारे प्रिफरन्स तुम्ही जेवढ्या लवकर होत असेल लॉक करा। आणि तुम्ही आता जर अगोदरल्या दिवशी पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जर तुमचे प्रिफरन्स तुम्ही लॉक केलेले असेल तर तुम्ही अनलॉक सुद्धा करू शकत आहे, म्हणजे अनलॉक करून एडिट करा आणि परत तुम्ही लॉक करू शकता। हे ऑप्शन सुद्धा आता पवित्र पोर्टलवर आलेलं आहे। याबद्दलचा म्हणजे अनलॉकचा व्हिडिओ सुद्धा आपण तुम्हाला देऊ की प्रिफरन्स अनलॉक कसे करायचे आणि अनलॉक करून परत लॉक कसे करायचे या संदर्भात सुद्धा तुम्हाला संपूर्ण माहिती आपण देऊ। तर अशा प्रकारे आकडे सुरू आहे, आपला सुद्धा ट्राय करा। साईटमध्ये प्रॉब्लेम आहेत थोडेफार, परंतु तुम्ही प्रयत्न करून आपला जो फॉर्म आहे लवकरात लवकर सबमिट करा आणि लॉक करा। तर पवित्र पोर्टल 2025-26 बद्दल जी पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।